महत्त्वाची बातमी आहे। सविस्तर बातमी बघणार आहोत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी गेल्या एका महिन्यापासून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत आहे। बीड जिल्ह्यातील परिस्थितीवर प्रकाश टाकणारे काही व्हिडिओ सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहेत। अंजली दमानिया यांनी एक्सवर एका पाठोपाठ एक पोस्ट करून मागील 1.5 महिन्यांपासून धडाका उडवून दिला। कैलास फडचा गोळीबार करतानाचा व्हिडिओ दमानियांनी पोस्ट केला। त्यानंतर पोलिसांनी बीड जिल्ह्यात कैलास फडसह अनेकांचे परवाने रद्द केले। कैलास फडवर कारवाई करण्यात आली, तर कैलास फडचा मुलगा कमरेला रिव्हॉल्वर लावून फिरत असल्याचा फोटो चर्चेत आला। मी त्यांना पूर्णच्या पूर्ण ठोकळा घेऊन गेले भेटायला आणि सगळे पुरावे त्यांना दिले की कशी यांच्या कंपन्या म्हणजे आधी असं म्हटलं जात होतं की बाबा ते एक कार्यकर्ता आहे, धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्याबरोबर फोटो असतील, अमुक असेल। तर मी सरळ सरळ त्यांच्या कंपनीचे डिटेल्स घेऊन गेले होते। वाल्मिक कराडची इन्स्टा प्रोफाईल चव्हाट्यावर मांडून दमानियांनी कराड मुंडेंची जवळीक दाखवून देण्याचा प्रयत्न केला। पोलीस अधिकारी आणि कराडचे फोटो ट्विट करत SIT बरखास्त करण्याची दमानियांनी मागणी केली। पोलीस कराडचे नोकर आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। गोळीबार करणारा कार्यकर्ता तुमचा आहे का असा सवाल त्यांनी विचारला। अंजली दमानिया एवढ्यावर थांबल्या नाहीत, तर सोशल मीडियात पोस्ट करताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे कागदपत्र सादर करून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात आर्थिक संबंध असल्याचे पुरावे दिले। एकंदरीत अंजली दमानिया यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्ट आणि रील्सचा पुरावा म्हणून वापर करत काही प्रकरणात पोलिसांनी कारवाई केल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।